गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सर्कल या चॅप्टरमधील वर्तुळ या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.3 पाहतोय. या चॅप्टरमधला अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आणि लहान प्रॅक्टिस सेट आहे. विशेष म्हणजे फक्त यामध्ये 3च उदाहरणं आहेत, एक्झाम्पल्स आहेत. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे आणि एक दोन प्रॉपर्टीवर आपल्याला हा प्रॅक्टिस सोडवता येईल. ती प्रॉपर्टी मी त्या उदाहरणामध्ये समजावून सांगतो. ठीक आहे. आता बघा, मी पाठीमागं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा सर्कल हा चॅप्टर आपल्याला परीक्षेला 12 मार्कासाठी पडणार आहे. बोर्डामध्ये 12 मार्कासाठी पडतो. त्यामुळं या चॅप्टरचा चांगल्या प्रकारे सराव करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जरी व्हिडिओ पाहत असाल तरी तुम्ही नोटबुक समोर ठेवून बसा, व्हिडिओ पॉज करा आणि ते व्यवस्थितपणे लिहून घ्या. मग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आणि जर कळत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा माझ्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकताय. काही असं अडचण नाही. ओके. तर सुरू करूयात आपण प्रॅक्टिस सेट 3.3. आता बघा, पहिला क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय. पहिला प्रश्न, इन फिगर पॉइंट्स जी डी ई एफ, डी जी ई एफ हे 4 बिंदू आहेत बघा. आर कोनसायक्लिक पॉइंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी असं म्हटलंय. याचा अर्थ काय होतो की हे जे डी जी एफ ई हे जे 4 बिंदू आहेत ते एकाच वर्तुळावर आहेत. म्हणजे कोनसायक्लिक पॉइंट्स म्हणजे याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, शुद्ध शब्द मराठीमध्ये एक वर्तुळीय बिंदू असं म्हणता येईल. म्हणजे याचा अर्थ एकाच वर्तुळावर असणारे हे बिंदू आहेत. पुढे पॉइंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. सी तर काय आहे, वर्तुळाचा सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे. अँगल ईसीएफ इज इक्वल टू 70 डिग्री म्हटलंय, 70 अंश. ईसीएफ कुठे बघा, ईसीएफ अँगलचं माप आहे. मी दाखवतो फिगर मध्ये आपल्याला कळण्यासाठी. ईसीएफ इज इक्वल टू हाऊ मेनी, 70 डिग्री, 70 अंश आहे, हे दिले आपल्याला. मेजर आर्क डीजीएफ. आता कुठे आहे मेजर आर्क डीजीएफ? डीजीएफ कुठे आहे बघा, कंसाचं माप दिलंय. लक्षात घ्या, या कंसाचं माप मी एका वेगळ्या कलरनं, निळ्या कलरनं मी काय करतोय, तो तुम्हाला तो कंस दाखवतोय. ह्या कंसाचं माप आहे डीजी, या कंसाचं नाव आहे आर्क डीजीएफ म्हणजे कंस डीजीएफ. याचं माप दिले त्यांनी 200 अंश, 200 डिग्री दिले आपल्याला. ठीक आहे. पुढे फाइंड मेजर आर्क डीई. आपला काय काढायचंय, डीई या कंसाचं माप काढायचंय. म्हणजे बघा, डीई हा कंस दिसतोय, या कंसाचं माप काढायचंय. आणि नंतर मेजर आर्क डीईएफ, डीईएफ या पण कंसाचं माप काढायचंय. ठीक आहे. आपण सावकाशपणे घेऊ, समजेल असं मी सांगेन तुम्हाला. आता बघा, हे सोडवायचं कसं. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, याच्या आधारे ईएफ या कंसाचं माप काढायचं. ईएफ या कंसाचं माप का बरं काढावं लागेल ते सांगतो तुम्हाला. डीईएफ काढत असताना आपल्याला ईएफचा पण आपला वापर होणारच आहे. त्यामुळे आपल्याला ईएफची किंमत काढणं, कंस ईएफची किंमत काढणं अतिशय महत्वाचं आहे. आता विषय येतो की ईएफ या कंसाचं माप दिलं नाही बरं का, म्हणजे विचारलं पण नाही आपल्याला, पण का बरं काढावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण मेजर आर्क डीईएफ काढणार आहोत, त्यावेळेस आपलं ईएफचं पण काम पडणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण मेजर आर्क डी काढणार आहोत तेव्हा सुद्धा आपलं ईएफचं काम पडणार आहे. ते कसं पडणार आहे काम ते मी तुम्हाला सांगतो. चला आता मुळात येऊया. आर्क ईएफ म्हणजे कंस ईएफचं माप कसं काढायचं. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, किंवा हे एक बेसिक आहे. कोणते बेसिक आहे, जे तुम्हाला 9वीला वगैरे झालेलं असेल तर लक्षात घ्या. एखाद्या वर्तुळामध्ये एखाद्या लघुकंसाचं माप असेल किंवा कंसाचं माप, कुठल्या पण कंसाचं माप असेल, तर त्या कंसाचं माप हे कुणा इतकं असतं, त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल इतकं असतं. सेंट्रल अँगल म्हणजे काय, मराठीमध्ये केंद्रीय कोन म्हणतो. केंद्रीय कोन म्हणजे काय, ज्या कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल. म्हणजे बघा, अँगल ईसीएफ म्हणजे नेमका कोणता कोन असतो, सी कोन. तो सी हा काय आहे, त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळं अँगल ईसीएफ हा काय झाला, केंद्रीय कोन झाला. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रल अँगल म्हणतो. तर कधी पण लक्षात ठेवा, एखाद्या कंसाचं माप काढायचं असेल तर त्या केंद्रीय कोनाचं माप काढावं लागेल, किंवा केंद्रीय कोनाचं माप दिलं असेल तर तेच माप कोणाचं असतं, त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कचं असतं, कंसाचं असतं. म्हणजे कळालं असेल तुम्हाला, हा जो कंस ईएफ आहे त्या कंसाचं माप हे त्याच्या सेंट्रल अँगल इतका असेल, म्हणजे 70 अंश इतका असेल, म्हणजे 70 अंश असेल. नक्की समजलं का. ठीक आहे. लिहायचं कसं बघा, सुरुवातीला
आपण असं लिहू शकतो, मेजर आर्क EF इज इक्वल टू मेजर अँगल ECF. म्हणजे त्या कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं, दोन्ही पण माप समान असतात. तर याचं कारण लिहायचं सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे काय माहिती आहे का, केंद्रीय कोन. म्हणजे केंद्रीय कोन असल्यामुळं त्या केंद्रीय कोनाचं माप आणि कोणाचं माप त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे संगत कंसाचं माप हे कसं असतं, सारखं असतं. आता असं लिहू शकतो आपण बट, परंतु आपल्याला ह्या मेजर अँगल ECF दिलंय. मेजर अँगल ECF किती आहे बघा, तो आहे 70 अंशाचा आहे, बरोबर आहे की नाही. देअर याचं कारण लिहू शकतो आपण गिव्हन, बरोबर. देअरफॉर मेजर आर्क EF कितीचा असेल मग, मेजर आर्क EF इज इक्वल टू हाऊ मेनी 70 डिग्री, 70 अंशाचा असेल. आता मला सांगा, हा जो कंस निघाला, कंसाचं माप निघालं, कोणत्या कंसाचं माप निघालं आपल्याला सांगा, EFचं माप निघालं. EFचं माप किती अंश आलं सांगा बरं, 70 अंश आलं. ओके, आता EFचं माप 70 अंश आलं. आता सुरुवातीला आपण काय करायचं, आर्क DEचं माप काढायचं. कसं काढायचं बघा समोर, ठीक आहे. आता किती सोपं आहे बघा, अगोदर मी तुम्हाला तोंडी सांगतो समजून. आता बघा इकडे लक्ष द्या, हा जो वर्तुळ आहे, हा वर्तुळ ह्या 3 कंसांनी बनलेला आहे. 3 कंस कोणते, DGF जो दिलाय तो 200 अंशात दिलाय, पुन्हा आर्क EF दुसरा जो आता काढलाय तो, आणि आर्क DE. या 3 कंसाची बेरीज म्हणजे अख्खं वर्तुळ तयार झालेलं आहे, बरोबर आहे की. तर आपण काय करायचं, या तिन्ही पण कंसाच्या मापांची बेरीज म्हणजे 360 अंश आहे असं दाखवायचं. का तर 360 अंश माप असतं वर्तुळाचं, हे माहित असावं, हे बेसिक आहे, ठीक आहे. तर आपण असू शकतो 9 असं टायटल बदला वाटल्यास. कसं लिहायचं बघा, मेजर आर्क DGF चालतंय, कसं पण लिहा चालतंय, कोणता पण कंस अगोदर घ्या, DGF प्लस मेजर आर्क EF प्लस मेजर आर्क DE जो आता आपला काढायचा आहे तो. या तिन्ही पण कंसांच्या मापांची बेरीज बरोबर 360. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये लिहावं लागतं, शॉर्टकट्स मारून जमत नाही. ते डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये लिहिलं तरच आपल्याला काय होईल, मार्क्स पडतील, नाहीतर आपले मार्क्स कटतात. त्यामुळं व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप लिहावं लागेल आपल्याला. देअरफॉर मला सांगा, मेजर आर्क DGF किती अंशाचा आहे, तो आहे 200 अंशाचा, 200 डिग्री. 200 ठेवतोय किंमत आपण, प्लस आता बघा मेजर आर्क EF किती आहे, आत्ता काढला आपण 70 डिग्री 70 अंश, प्लस मेजर आर्क DE ॲज इट इज. मेजर आर्क DE काढायचं आपल्याला, बघा प्रश्न दिलेला आहे काढा म्हणून, बरोबर 360. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करत असताना ते एकक लिहायचं नाही, अंश वगैरे लिहायची गरज नसते, ठीक आहे. फायनल उत्तरला फक्त त्याचं एकक लिहायचं. 200 प्लस 70 270 होतं बेरीज केलं तर, प्लस मेजर आर्क DE ॲज इट इज इक्वल टू 360, बरोबर आहे. आता 270चं करा पक्षांतर उजवीकडे, प्लसचं काय होईल, मायनस होईल, काय होईल, मेजर आर्क DE इज इक्वल टू हाऊ मेनी 360 मायनस 270 270 झालं. करा वजाबाकी दोघांची. मेजर आर्क DE सांगा वजाबाकी किती येते सांगा बरं, तुम्हाला सांगता येईल का. 360 मधून 270 मायनस करा तर ती येते 90 डिग्री. 90 ही काय आली, वजाबाकी आली. म्हणजे कुणाचं माप आलं, कोणत्या कंसाचं माप आलं सांगा, DE या कंसाचं माप आलं, तर ते माप आलं 90 अंश. ठीक आहे. आता बघा आपण त्याला थोडं हायलाइट करत जाऊ. कधी पण उत्तराला हायलाइट करा, पेन्सिलच्या साहाय्याने करा तुम्ही, ठीक आहे. अशा प्रकारे DEचं माप काढलं म्हणजे एक किंमत आपल्याला भेटली. 2 किंवा 3 मार्कासाठी पडेल परीक्षेला, ठीक आहे. आता दुसरी किंमत आपल्याला काढायची आहे. दुसरी किंमत कोणती, DEF. आता बघा फिगर मध्ये अगोदर तोंडी समजून सांगतो. आता बघा DEF हा कंस काढायचा आहे, या कंसाचं माप काढायचं आहे. बघा
डीईएफ म्हणजे कोणता कंस आहे बघा बरं. डीई प्लस ईएफ आहे का? थोडं फिगर मध्ये लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. फिगर मध्ये बघा थोडं. ठीक आहे, हे बघा डीई प्लस हा ईएफ, बरोबर आहे की नाही. ह्या दोन कंसाची बेरीज केली की आपल्याला काय मिळणार आहे? मेजर आर्क डीईएफ मिळेल. डीईएफ, डी पासून ई कडे, ई पासून एफ कडे, डीईएफ. मग मला सांगा डीई आता काढले आपण 90, ईएफ दिलेला आहे 70. 90 आणि 70 किती होतं बेरीज सांगा? 70 पण काढले ना आपण, 70 आणि हे 90 160 होतं. झालं, तोंडी मिळालं आपल्याला. मग ते लिहायचं कसं? दोघांची बेरीज मांडायची. कशी मांडायची बघा. हा, सिमिलरली असं टायटल बदलू शकता आपण. बघा दिसते का तुम्हाला बोर्डावरचं व्यवस्थित? सिमिलरली मेजर आर्क डीईएफ इज इक्वल टू दोन कंसाची बेरीज. मेजर आर्क कोणता? डीई प्लस मेजर आर्क काय? ईएफ. ओके, झालं. देअरफॉर मेजर आर्क डीईएफ इज इक्वल टू, काढायचं आपल्याला डीएफ. डी किती आहे बघा? 90 आहे आणि ईएफ आहे 70. 90 डिग्री प्लस 70 डिग्री, 90 प्लस 70. एक काम करू शकतात आपण, याला इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असं पण लिहू शकतो किमतीला. ठीक आहे, चालतंय. देअरफॉर मेजर आर्क डीईएफ इज इक्वल टू हाऊ मेनी? 160 डिग्री. कुणाचं माप काढलं आपण सांगा? कोणत्या कंसाचं माप काढलं? डीईएफ या कंसाचं माप काढलं. ते माप किती आलं? 160 डिग्री आलं, 160 अंश आलं. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं. सोपं आहे अगदी. बघा सुरुवातीला आपल्याला ईएफचं माप कावर काढावं लागलं, लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण व्यवस्थित सोडवलंय. बघा समजलं का? नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात, विचारू शकतात. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून बघा, समजून घ्या, लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे, लक्षात घ्या व्हिडिओ बघत असताना असं शांत नाही, म्हणजे उगाच रिकामं नाही बसायचं. काय करायचं? वही नोटबुक समोर घेऊन बसायचं. ठीक आहे, आता बघा हे सेकंड एक्झाम्पल. हे हॉट्स आहे, HOTS, हॉट्स, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. अतिशय सोपं उदाहरण आहे. ठीक आहे, एक्झामला टार्गेट राहू शकतं, हे परीक्षेला पडू शकतं. आता बघा प्रश्न वाचतोय मी. काय तो प्रश्न बघा. इन फिगर ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे QRS हा काय आहे? समभुज त्रिकोण आहे मराठीमध्ये. समभुज त्रिकोण. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू कशा असतात? समान असतात, इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. त्याला म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे मराठीमध्ये समभुज त्रिकोण. ठीक आहे, तर प्रूव्ह दॅट. पहिला भाग, 2 भाग आहेत, 2 मार्कासाठी पडेल परीक्षेला किंवा 3 मार्कासाठी कमीत कमी. आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR. तिन्ही पण कंस समान आहेत हे दाखवायचंय, म्हणजे एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजे त्यांची माप सारखी आहेत असा पण अर्थ होतो. तर कोणते कोणते मी दाखवू का तुम्हाला आकृतीमध्ये? आर्क कुठे आहेत ते? काही आर्क RS, बरोबर. पुन्हा आर्क QS, बरोबर. आणि नेक्स्ट आर्क कोणता शेवटचा? आर्क QR. हे तिन्ही पण कंस एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. अतिशय सोपं आहे. एक छोटीशी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी पण मी लिहून देतो आणि समजून सांगतो. आणि नंबर 3 ला काय सिद्ध करायचं? नंबर 2 ला सिद्ध काय करायचंय? मेजर आर्क QRS. कुठे बघा QRS? QRS का? ग्रीन कलरचा QR आणि रेड कलरचा RS. या दोघांची जर बेरीज केलं, ह्या दोन कंसाची आता केलं बघा पहिल्या उदाहरणामध्ये. ठीक आहे, तसं त्या दोन कंसाची बेरीज बरोबर काय म्हणायचंय? काय म्हणजे काय सिद्ध करायचंय? 240 अंश आहे. म्हणजे QRS हा मोठा जो कंस आहे तो 240 डिग्रीचा आहे, हे सुद्धा सिद्ध करायचं आहे. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, तर आता मुळात आपण पहिला भाग सिद्ध करूयात. बघा किती सोपा आहे तो पहिला भाग. नंबर 1 टाकतो, लक्षात येईल तुम्हाला. आता बघा, हे तिन्ही पण कंस कसे समान होतात किंवा एकरूप होतात ते बघा. लक्षात घ्या, हा QRS हा
तोंडी सांगतो 2 मिनिटात. क्यू आर एस हा काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, समभुज त्रिकोण आहे. म्हणजे या त्रिकोण आहेत तिन्ही पण बाजू समान आहेत. आता ह्या तिन्ही पण बाजू म्हणजे वर्तुळाच्या बाबतीत काय आहेत? ह्या तिन्ही पण जीवा आहेत, कॉर्ड्स आहेत. तर लक्षात घ्या, हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो कुठल्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे? तर जर एखाद्या वर्तुळाच्या जीवा ते किती का असेना, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, किती का असेना, जर जीवा एकरूप असतील तर त्या जीवेचे संगत कंस सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. इंग्लिशमध्ये पण सांगतो, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. अर्थ काय होतो? एकरूप जीवांचे संगत कंस म्हणजे एकाच वर्तुळातील एकरूप जीवांचे कोणते कंस? संगत कंस सुद्धा कशा असतात? एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात एक पक्क लक्षात ठेवा, जीवा जर एकरूप असतील एकाच वर्तुळातल्या तर त्यांचे संगत कंस सुद्धा समान असतात. आता कंस कोणते असतात संगत? आरएस या जीवेचा संगत कंस आरएसच आहे, आर्क आरएस. क्यूएस या जीवेचा संगत कंस म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क क्यूएसच आहे. योगायोगानं काय झालेलं आहे? 2 अक्षर नाव दिलेलं आहे कंसाचं, त्यामुळं आरएसचा आर्क आरएसच हा करस्पॉन्डिंग आर्क असेल. जीवा क्यूएसचा कंस क्यूएस हा संगत कंस असेल आणि जीवा क्यूआरचा संगत कंस कोणता असेल? क्यूआर असेल. तर अशा प्रकारे आपल्याला संगत कंस म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर हे जर तिन्ही पण जीवा एकरूप असतील म्हणजे आहेतच या उदाहरणामध्ये, तर यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. म्हणजे पहिला भाग सिद्ध होईल. ठीक आहे. तर कसं लिहायचं बघा सुरुवातीला. सुरुवात अशी करूयात. ट्रायंगल QRS is an इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे काय मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला? हा QRS हा काय आहे? समभुज त्रिकोण आहे. बरोबर. याचं कारण लिहायचं गिवन हे दिले आपल्याला. बरोबर. ठीक आहे. देअरफॉर बघा समोर, देअरफॉर किती सोपं आहे बघा. सेगमेंट RS कॉन्ग्रुएंट सेगमेंट QS कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणता हो? QR. बरोबर आहे की नाही? का बरं? हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे तिन्ही पण बाजू समान आहेत. सेगमेंट म्हणजे रेषाखंड किंवा रेख म्हणतो आपण त्याला. मला सांगा, ह्या तिन्ही पण बाजू म्हणजे तिन्ही पण जीवा आहेत. बरोबर आहे का? देअरफॉर आपण असं लिहू शकतो कॉर्ड. फक्त सेगमेंट शब्द काढा. सोप्या रूपात सांगतो, सोप्या शब्दात सांगतो. सेगमेंट शब्द काढा आणि कॉर्ड शब्द लिहा. फक्त कॉर्ड RS कॉन्ग्रुएंट कॉर्ड QS कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR. बरोबर झालं. आता मला सांगा, ह्या जीवा एकरूप आहेत तर एक प्रॉपर्टी लिहायची. कोणती प्रॉपर्टी लिहायची बघा समोर. आता सांगितलं मी तोंडी, ते लिहून देतो. तुम्ही पण लिहा वाटल्यास. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स of a circle are what? Congruent. बरोबर आहे. म्हणजे एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. त्यामुळं हे तिन्ही पण कंस एकरूप झाले. देअरफॉर काय लिहू शकतो आपण? आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क विच आर्क? QS. बघा QS लक्षात आलं का कसं? कॉर्ड RS चा संगत कंस आर्क RS, कॉर्ड QS चा संगत कंस आर्क QS. आता कॉर्ड QR चा संगत कंस आर्क QR. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? कॉन्ग्रुएंट आर्क QR. झालं बघा. पहिला भाग सिद्ध झाला की नाही चेक करा. किती सोपं आहे रे. आता काय याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का या उदाहरणामध्ये? ही प्रॉपर्टी अतिशय महत्वाची आहे. प्रॉपर्टी घेता आली पाहिजे तुम्हाला. तर आपण प्रॉपर्टी लिहून हे उदाहरण सोडवलंय. बरोबर आहे का? ठीक आहे. हा पहिला भाग आपण सिद्ध केला बाळांनो. आता दुसरा भाग आपण सिद्ध करू. दुसरा भाग काय हे पण तोंडी सांगतो बघा. मेजर आर्क QRS इज इक्वल टू 240 डिग्री म्हणलंय. म्हणजे QRS या कंसाचं माप QRS बघा फिगर मध्ये QRS. ठीक आहे.
याचं माप आपला 240 अंश दाखवायचं आहे. किती सोपं आहे बघा, साधी गोष्ट आहे. हे तिन्ही पण कंस समान आहेत, बरोबर, साधी गोष्ट आहे. हे तिन्ही पण कंस मिळून एक वर्तुळ तयार झालेलं आहे, बरोबर. म्हणजे ह्या तिन्ही पण कंसाची बेरीज किती असणार आहे, 360. आता तिन्ही पण कंस समान असल्यामुळं प्रत्येक कंस कितीचा असणार आहे बघा बरं, 3 कंसाची बेरीज आपल्याला 360 दाखवायचं आहे. मग प्रत्येक कंस, तिन्ही पण कंस समान आहेत, मग प्रत्येक कंस माप किती असेल, 120 120 120 120 120 120 म्हणजे 360 होत आहे. म्हणजे प्रत्येक कंसाचं माप किती झालं, 120. मग क्यू आरचं माप किती असेल, 120 अंश. आणि आर एसचं माप किती असेल, 120 अंश. 120 आणि 120 किती झालं, 240. हे 240 कुणाचं असेल, क्यू आर एसचा असेल. झालं, एवढं सिंपल आहे. ठीक आहे, हे झालं ओरली, तोंडी. आता आपल्याला ते लिहून दाखवायचं. कसं दाखवायचं बघा, लिहून कसं सिद्ध करायचं ते असं लिहायचं बघा, स्टेप बाय स्टेप. लेट, आता हे तिन्ही पण कंस एकरूप आहेत ना, असं लिहूयात आपण. मेजर आर्क आर एस, माप सारखे त्यांची, मग इज इक्वल टू मेजर आर्क क्यू एस इज इक्वल टू मेजर आर्क क्यू आर इज इक्वल टू हाऊ मेनी, 360 डिग्री, 360 अंश. बघा अक्षर ओळखायला का सगळ्यांना. देअरफॉर आता मला सांगा, आर्क आर एस माप किती आहे. हा सॉरी, लेट म्हणले ना, सॉरी 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 सॉरी, एक मिनिट. हा आपण काय करायचंय, आपण बेरीज नाही केली आणखीन, सॉरी. या तिघांचं पण माप आपण एक्स डिग्री मानू. काय मानू, एक्स डिग्री, एक्स अंश मानू. ठीक आहे, आता करायची आपण बेरीज. कसं बघा, प्रत्येकाचं माप आपण एक्स डिग्री मानलं. आता एक्सची किंमत आपण काढूयात. कसं, मेजर आर्क आर एस मेजर आर्क आर एस प्लस मेजर आर्क क्यू एस प्लस मेजर आर्क क्यू आर इज इक्वल टू 360 डिग्री किंवा 360 अंश, बरोबर आहे. ठीक आहे, देअरफॉर आता किमती ठेवा. एक्स मानले प्रत्येकाचं माप, एक्स प्लस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 360. बघा प्रत्येका सगळ्यांना समजते का. तिघांची बेरीज काय असेल, 3x इज इक्वल टू 360. म्हणजेच x इज इक्वल टू काय असेल, 360 अपॉन 3. काय केलं, पक्षांतर कुणाचं केलं, पक्षांतर 3चं. 3 1 3 3 1 3 3 2 6 0 ॲज इट इज. म्हणजे x बरोबर किती आलं, 120 अंश आलं. दिसते का बघा बोर्डावर, 120 अंश आलं, बरोबर आहे का. 120 अंश कुणाचं माप आलं, एक्सचं माप आलं. एक्स म्हणजे काय मानलंय, आर्क आर एस एक्स मानले म्हणजे 120 अंशाचा झाला. आर्क क्यू एस एक्स मानले 120 चा झाला. आर्क क्यू आर सुद्धा एक्स मानलं होतं, 120 अंशाचा झाला. ठीक आहे, आता पुढचा टप्पा आपल्याला क्यू आर एस चं माप 240 दाखवायचं, बरोबर आहे का. तुम्ही एक काम करू शकतात, एक स्टेप लिहू शकतात. देअरफॉर मेजर आर्क आर एस प्लस इज इक्वल टू मेजर आर्क क्यू एस इज इक्वल टू मेजर आर्क क्यू आर इज इक्वल टू 120 डिग्री लिहू शकतात. ठीक आहे, तर त्याच्या आधारे आपण काय करू शकतो बघा, किती सोपं आहे. नाउ मेजर आर्क क्यू आर एस आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा, मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू दोघांची बेरीज, मेजर आर्क क्यू आर प्लस मेजर आर्क आर एस. क्यू आर आणि आर एस म्हणून काय तयार होतो, क्यू आर एस हा कंस तयार होत असतो. ठीक आहे, देअरफॉर मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू, तुम्ही एक स्टेप लिहा बरं का, हे तिघाचं पण माप 120 अंश लिहा ही स्टेप. हा, मग आर्क क्यू आर किती आहे, 120 प्लस आर्क आर एस किती आहे, 120 झालं. देअरफॉर मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू हाऊ मेनी, 240 डिग्री. 120 प्लस 120 240. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आपण सिद्ध केलं. काय सिद्ध केलं आपण बघा, काय सिद्ध केलं, कोणत्या कंसाचं माप आपण 120 अंश दाखवलं सांगा. क्यू आर एसचं माप आपण क्यू आर एसचं माप 240 अंश दाखवलं. आपलं 240 सिद्ध करायचं होतं आपल्याला, बरोबर. अशा प्रकारे हे दोन्ही पण भाग आपण सिद्ध केले. किती सोपं आहे बघा. मी दोनदा शिकवलं, एकदा तोंडी सांगितलं आणि एकदा लिहून दिलं तुम्हाला व्यवस्थितपणे. ठीक आहे, बघा समजलं का. आता आपण तिसरं उदाहरण घेऊ. अतिशय सोपं आहे, 2 मार्काला परीक्षेला पडू शकतं. ठीक आहे, 5 मिनिटाच्या आत होऊन जाईल उदाहरण. बघा,
काय प्रश्न? इन फिगर कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी. किती सोपं आहे. ए बी आणि सी डी ह्या दोन्ही पण कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत. आत्ताचाच गुणधर्म. ठीक आहे. हा, प्रूव्ह दॅट आर्क ए सी कॉन्ग्रुएंट आर्क बी डी. कोणते कंस आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत? बघा समोर फिगर मध्ये ए सी आणि बी डी हे कंस एकरूप दाखवायचे आहेत. ठीक आहे. आता बघा किती सोपं आहे. काय दिले त्याने आपल्याला ते लिहून टाकू आपण सुरुवातीला. कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड विच कॉर्ड सी डी हे दिले आपल्याला. बरोबर. याचं कारण आपण घेऊयात लिहूयात बरोबर आहे की नाही. आता मला सांगा ह्या दोन्ही पण जेव्हा एकरूप आहेत ना, आत्ताच उदाहरण झालं कोणतं? जर जेव्हा एकरूप असेल तर त्यांचे संगत कंस सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. मग मला सांगा, तुम्हाला समजलं पाहिजे ए बी चा संगत कंस कोणता असेल? तर बघा समोर ए सी बी हा संगत कंस आहे ए बी चा, म्हणजे ए सी आणि सी बी. म्हणजे आता आपण असू शकतो इथं प्रॉपर्टी लिहा वाटल्यास. आता मी प्रॉपर्टी परत एकदा लिहू का? बघा आता लिहिली होती आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये. देअरफॉर काय लिहायचं? करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स of a circle are congruent. ही प्रॉपर्टी शाब्दिक पाठच करा, त्याशिवाय लिहिता येणार नाही. हा, ठीक आहे. देअरफॉर कोणते कोणते कंस एकरूप असतील? बघा आता समोर बघा ए बी चा संगत कंस सांगा. ए बी चा संगत कंस काय होतो? आर्क ए सी बी होतो. ए सी बी हा कुणासोबत एकरूप असेल? सीडी चा. सीडी या जीवेचा संगत कंस सांगा. सीबीडी म्हणजे आर्क सीबीडी. लक्षात घ्या, या प्रॉपर्टीच्या आधारे आपण हे दोन्ही पण कंस एकरूप दाखवू शकलो. का? कारण ह्या दोन्ही पण जेव्हा एकरूप असल्यामुळं त्यांचे संगत कंस कसे असतात? एकरूप असतात. बरोबर. आता पुढे जाऊ आपण. ज्या अर्थी हे दोन्ही पण कंस एकरूप आहेत त्या अर्थी त्यांचे माप सुद्धा समान असतील. म्हणजे आपण एक स्टेप अशी लिहू शकतो. देअरफॉर मेजर आर्क एसीबी इज इक्वल टू मेजर आर्क सीबीडी. राईट. हे दोन्ही पण कंस एकरूप झाले. दॅट्स क्लिअर. आता मला सांगा ह्यांची माप समान आहेत, हे पण समजलं असेल. आता थोडं फिगर मध्ये बघा बरं का. एसीबी बघा. एसीबी म्हणजे नेमका कोणता कंस आहे सांगा? दोन कंसाची बेरीज एसी प्लस सीबी म्हणजे एसीबी होतो. म्हणजे काय करायचं? आता इथं किमती ठेवायच्यात. मेजर आर्क एसीबी मीन्स व्हॉट? मेजर आर्क एसी प्लस मेजर आर्क सीबी. ओके. इज इक्वल टू ला इज इक्वल टू. ओके. आता मेजर आर्क सीबीडी म्हणजे काय बघा बरं, तुम्ही सांगू शकता? सांगा. मेजर आर्क सीबी प्लस मेजर आर्क बीडी. सीबीडी म्हणजे सीबी आणि बीडी या दोघांची बेरीज. आता बघा किती सोपं आहे. हे उजव्या बाजूला बघा मेजर आर्क सीबी आहे, डाव्या बाजूला पण मेजर आर्क सीबी आहे. दोन्ही पण समान आहेत. उजव्या बाजूचं मेजर आर्क सीबी जर डावीकडे जर घेतलं तर ते मायनस होईल, प्लसचं काय होईल? मायनस. तेव्हा हे कटणारच आहे. बरोबर. एलिमिनेशन झालं यांचं. राहिलं काय? ते लिहा. मेजर आर्क एसी इज इक्वल टू मेजर आर्क बीडी. ओके. आता मला सांगा दोन्ही पण कंस समान आले. दोन्ही पण कंसाचं माप समान आलं म्हणजे दोन्ही पण कंस एकरूप आहेत. कसं लिहायचं? लास्ट स्टेप. आर्क एसी कॉन्ग्रुएंट आर्क विच आर्क बीडी. झालं. बघा हे सिद्ध करायचं होतं आपल्याला. चार पाच स्टेप मध्ये उत्तर मिळतं. प्रॉपर्टी अतिशय महत्वाची. ही प्रॉपर्टी पाठच करा. ठीक आहे. ही प्रॉपर्टी पाठच करा. बघा समजलं का? ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण प्रॅक्टिस सेट घेतला. छोटा प्रॅक्टिस सेट आहे, सोपा प्रॅक्टिस सेट आहे. या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी पाठच करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील आपल्याला आपले हे, तर 100% तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण ते शेअर करा. व्हिडिओ शेअर करा. आणि काही अडचण नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. ओके. थांबूयात आपण. थँक्यू.